नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये। आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य असो, पूजा असो, लग्न असो किंवा नवीन कामाची सुरुवात असो, सर्वात आधी आपण गणपती याची पूजा करतो। पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का आपण गणपतीला प्रथम पूजा करतो? चला तर मग आज आपण यामागची सुंदर पौराणिक कथा आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार एकदा देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला। प्रत्येक देवता स्वतःला प्रथम पूज्य मानत होते। या समस्येचे समाधान शोधण्यासाठी सर्व देवता भगवान शंकर आणि पार्वती यांच्या जवळ गेले। तेव्हा भगवान शंकरांनी एक स्पर्धा ठेवली। त्यांनी सांगितले की जो संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा करून सर्वात आधी परत येईल तोच प्रथम पूज्य मानला जाईल। हे ऐकताच सर्व देवता लगेच ब्रह्मांडाची परिक्रमा करण्यासाठी निघाले। या स्पर्धेत आपले गणपती बाप्पा देखील सहभागी झाले। पण गणपती बाप्पा थोडा वेळ शांतपणे विचार करू लागले। त्यांनी ब्रह्मांडाची परिक्रमा करण्याऐवजी एक वेगळाच निर्णय घेतला। गणपती बाप्पाने भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली। काही वेळाने इतर सर्व देवता ब्रह्मांडाची परिक्रमा करून परत आले। तेव्हा महादेवांनी गणपती बाप्पाला विजेता घोषित केले। हे पाहून सर्व देवता आश्चर्यचकित झाले। तेव्हा गणपती बाप्पा नम्रपणे म्हणाले, आई वडिलांच्या चरणामध्ये सर्व तीर्थ आणि संपूर्ण ब्रह्मांड वास करते। गणपती बाप्पाच्या या बुद्धिमत्तेने आणि भक्तीने महादेव खूप प्रसन्न झाले। तेव्हा भगवान शंकरांनी गणपती बाप्पांना वरदान दिले की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाईल। धार्मिक मान्यतेनुसार तेव्हापासून भगवान गणेश यांना विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य असे म्हटले जाते। याचा उल्लेख शिवपुराणमध्येही आढळतो। म्हणून आजही कोणतेही शुभ काम सुरू करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचे नाव घेतो। मित्रांनो, गणपतीची भक्ती केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो। म्हणूनच प्रेमाने बोला, गणपती बाप्पा मोरया। जर तुम्हाला असेच भक्ती आणि आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।